see exactly what are the precautions or guidelines we need to take during summer 2022 examination. So for this particular orientation program, I welcome our respected principal, Professor G.B. Dongre sir, all head of the departments and my fellow colleagues, and all my dear students. So welcome you all, and let me start directly. As our concept of mission backlog free, we are running from the outset of our institute that no student should be back, or he should have some back subject, or he's failed in XYZ subject. This should not be happen. That's why mission backlog free. आता ही कन्सेप्ट सुरू करण्यामागचा उद्देश असा आहे की प्रत्येक सेमिस्टर मध्ये जे काही तुमच्या सब्जेक्ट्स आहेत ते सर्व सब्जेक्ट तुमचे क्लिअर झालेले पाहिजेत. म्हणजे नो सब्जेक्ट शुड बी रिमेन बॅक, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर तुमचा बॅक सब्जेक्ट राहिला तर पुढच्या सेमिस्टरला आणखी ते मागचे सब्जेक्ट प्लस करंट सेमिस्टरचे सब्जेक्ट असं म्हणून तुमचा परत स्टडीचा वर्कलोड वाढतो. त्यामुळे कदाचित तुमचं पर्सेंटेजवर परिणाम होतो. देर आर सो मेनी थिंग्स. सो रिमेंबर वी शुड clear all the subject in that particular semester. Unfortunately, any subject remains back, then it should be cleared in this same year. म्हणजे जर समजा या सेमिस्टरला तुमचा एखादा सब्जेक्ट अनफॉर्च्युनेटली बॅक राहिला तर नेक्स्ट सेमिस्टर मध्ये तो क्लिअर झालाच पाहिजे. सो दॅट शुड बी युअर टार्गेट. देन टार्गेट ओरिएंटेड स्टडी मस्ट बी डन बाय स्टुडंट्स. तुम्ही प्रत्येक सब्जेक्टचा स्टडी करत असताना काहीतरी टार्गेट सेट करा, गोल सेट करा की मला या सब्जेक्टचा एवढा स्टडी करायचा, याचे हे कंटेंट्स मला स्टडी करायचे. सो अकॉर्डिंगली जर तुम्ही असा स्टडी केला तर त्यामुळे तुमचा अभ्यास सुद्धा व्यवस्थित होईल, जास्त बर्डन येणार नाही, अँड यू विल गेट गुड नंबर्स इन द एक्झामिनेशन. देन very important thing is you must possess serious approach and positive attitude towards the study. There are many students, they prepare for the examination in the last few days, in last few hours also, so that they don't get proper numbers. Even they don't actually understand the concepts properly, and that's why there are chances of getting failed into the examination. So you should possess positive attitude and serious approach. Casual राहिलं नाही पाहिजे आपण की नंतर अभ्यास करू, पाहूयात, आणखी एक्झाम भरपूर दूर आहे, अशा पद्धतीचा तुमचा ॲटिट्यूड नसला पाहिजे. अगदी सिरियसली तुम्ही प्रत्येक गोष्ट घेतली पाहिजे, बिकॉज इट विल हेल्प यू टू गेट अकॅडमिक एक्सलन्स. तुमचं जे काही थिअरी वगैरे तुमचे जे काही सब्जेक्ट्स आहेत त्याचा स्टडी करत असताना नेहमी करता आपण कॅज्युअल अप्रोच नाही ठेवला पाहिजे. तुम्ही नेहमी करता सिरियस असलं पाहिजे, कारण त्यामुळे आपलं करिअर घडणार आहे, आपल्याला अकॅडमिक एक्सलन्स मिळणार आहे. दॅट्स वाय दीज आर दी इम्पॉर्टंट थिंग्स. मिशन बॅकलॉग फ्री ही कन्सेप्ट समजून घ्या की कुठलाही सब्जेक्ट बॅक राहायला नाही पाहिजे. नो सब्जेक्ट शुड बी रिमेन बॅक. ओके, सो दिस इज व्हॉट आवर कन्सेप्ट इज मिशन बॅकलॉग फ्री. प्रत्येकानं लक्षात ठेवायचं की एखाद्या सब्जेक्ट एखाद्या सेमिस्टरला जर अनफॉर्च्युनेटली एखादा सब्जेक्ट बॅक राहिला तर अगदी नेक्स्ट सेमिस्टरला तो क्लिअर झालाच पाहिजे. नाहीतर एका फर्स्ट सेमिस्टरला जो सब्जेक्ट बॅक आहे तो 3 सेमिस्टर पर्यंत तसाच चालू राहतो. त्यामुळं तुमचा स्कोर येत नाही, व्यवस्थित नंबर्स येत नाहीत, आणि अल्टिमेटली इट डायरेक्टली अफेक्ट्स ऑन युअर पर्सेंटेज ऑफ फायनल इयर. दॅट्स वाय डू इट ऑन टाइम अँड टेक प्रॉपर प्रिकॉशन्स. आता पहा, बिफोर एक्झामिनेशन काय करायचं आपल्याला. आता यामधल्या भरपूर मुलांना याची चांगली आयडिया पण असेल, किंवा फर्स्ट इयर पासून जे मुलं आलेले त्यांचं तर काय आणखी थिअरी एक्झाम ऑफलाईन झालेलीच नाही. त्यामुळं दे आर नॉट नोईंग व्हॉट टू डू, हाऊ टू डू, वेन टू डू. सो त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी रिमेंबर करायच्या की बिफोर एक्झामिनेशन काय करायचंय. अगदी तुम्ही घरातून अगदी झोपेतून उठल्यापासून तुम्हाला काय करायचं आहे एक्झाम तुमची संपेपर्यंत. म्हणजे बा, गेट अर्ली इन द मॉर्निंग अँड रिवाइज ऑल द इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑफ द रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट. आपण घोकंपट्टी नाही करायची. जस्ट डोंट रिसाइट, रादर ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट. तुम्हाला ते रिपीट करायचं आहे, त्याचे रिव्हिजन करायचं आहे, परंतु घोकंपट्टी करून तुमचा स्टडी होणार नाहीये. तर ते लक्षात ठेवा, फक्त तुम्ही ते पॉइंट रिवाइज करत चला. गेट अर्ली इन द मॉर्निंग, गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी लवकर उठलं पाहिजे आपण. दिस इज अ पार्ट ऑफ गुड हॅबिट्स. देन स्टार्ट ॲटलीस्ट 1.5 hour फ्रॉम होम बिफोर स्टार्टिंग द एक्झामिनेशन. एक्झामच्या दिवशी किमान 1.5 तास अगोदर आपण घरातून बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे तुमचा बसचा टायमिंग जो असेल, those who are not traveling by bus, they should start something early. तर तुम्ही थोडंसं वेळेवर पोहोचण्यासाठी इथे येऊन सुद्धा तुम्ही एक अर्धा तास तरी तुम्हाला वेळ भेटला पाहिजे. रिलॅक्स माइंडने तुम्हाला थिंकिंग करता आली पाहिजे. सो यू शुड
स्टार्ट ॲटलिस्ट 1.5 hour, किमान 1 तास तरी, समजा 1.5 तास सोडून द्या, 1 तास तरी आपण लवकर निघालं पाहिजे, जेणेकरून आपण वेळेवर पोहोचू. त्यानंतर आहे कॅरी ऑल द नेसेसरी थिंग्स विथ यू, लाईक हॉल तिकीट, आय कार्ड, फी रिसिप्ट, देन पेन, पेन्सिल, कॅल्सी, ड्राफ्टर एक्सेट्रा. जे काय तुमच्यासोबत जे काही स्टेशनरी आयटम्स तुम्हाला लागतात, सो यू शुड कॅरी ऑल दिस थिंग. बरेच मुलं हॉल तिकीट विसरून जातात. सो डोंट फॉरगेट टू ब्रिंग हॉल तिकीट विथ यू. इथं आल्याच्या नंतर परत त्याच्यासाठी एक ऍप्लिकेशन करावं लागतं, परत तुम्हाला अलाव केलं जात नाही. देर आर सो मेनी थिंग्स. तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी ट्राय टू टेक प्रॉपर प्रिकॉशन्स ऑफ ब्रिंगिंग दीज ऑल टाइप्स ऑफ स्टेशनरी विथ यू. सगळ्या टाइपचं जे काही स्टेशनरी मटेरियल आहे. त्यानंतर आहे ट्रॅव्हल बाय कॉलेज बस इन्स्टेड ऑफ प्रायव्हेट व्हेकल्स फॉर सेफ्टी पर्पज. आपण नेहमी करता म्हणतो की जे समजा फार अगदी नियर बाय लोकॅलिटीमध्ये दोज स्टुडंट्स हु आर रिसाइडिंग, they can come by their own, by auto or any other means of traveling. But those students who are staying far away, they should travel by college bus because it is safe. It is safe. कारण जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या आणखी व्हेकलला, 2 व्हीलरनं तुम्ही प्रवास करत असताल, अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळा असं होतं की घाई होते, वी आर स्टार्टिंग लेट अँड दॅट्स वाय वी रन बाईक फास्टली अँड इट मे कमिट ऍक्सिडेंट और एनी अदर मिसहॅप during examination, so that can lead to different kinds of what you can say things. तुम्हाला त्यामुळे त्याचा परिणाम सुद्धा भोगावा लागू शकतो. त्यामुळे आपण एक्झामच्या काळामध्ये शक्यतो जेवढेही विद्यार्थी बसनं प्रवास करत आहेत, इथून पुढेही तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बसनंच प्रवास केला पाहिजे, कारण ती सेफ असते. इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डेंजर नसतं. सो दॅट प्रायव्हेट रादर दॅन एनी अदर प्रायव्हेट व्हेकल यू शुड ट्रॅव्हल बाय कॉलेज बस. त्यानंतर ट्राय टू हॅव पीस ऑफ माइंड ऑन द डे ऑफ एक्झामिनेशन. मनाची शांतता पाहिजे. आपण शांत डोक्याने विचार केला पाहिजे. अगदी घाई नाही करायची. बॅफलिंग ऑफ माइंड मे क्रिएट सम काइंड ऑफ डेंजर. दॅट्स वाय तुमचं माइंड हे बॅफल नसलं पाहिजे. अगदी पीसफुली तुम्ही थिंकिंग केलं पाहिजे. रिलॅक्स माइंडने विचार केला पाहिजे. आणि ते सुद्धा एक्झामच्या दिवशी तुम्ही या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर महत्वाचा पॉइंट आहे, बऱ्याच वेळा आपल्याला घरामध्ये किंवा कॉलेजमध्ये आल्यानंतर चिडचिड होती. सो ट्राय टू अंडरस्टँड, स्पीक पोलाइटली. आपण कसं बोललं पाहिजे? स्पीक पोलाइटली विथ पेरेंट, टीचर्स अँड ऑल दी एल्डर पीपल्स. बघा, सगळ्यांसोबत आपण पोलाइटली बोललं पाहिजे. फक्त टीचर सोबतच म्हणत नाही. तुमच्या घरामध्ये, तुमच्या बाजूला तुमचे कोणी नेबर्स असतील, और दोज whom you meet on daily basis, you should have polite behavior. हे एटिकेटचा भाग आहे. तुमच्याकडे या पद्धतीचे एटिकेट्स असले पाहिजे. आपण कोणालाही बोलताना अरोगंटली, रूडली तुम्ही किंवा अब्रप्टली अशा पद्धतीची तुमची भाषा नसली पाहिजे. डोंट यूज लूज लँग्वेज और लूज टॉक. त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा आपल्याला त्याचे परिणाम भोगायला लागू शकतात. त्यासाठी नेहमी करता आपण पोलाइटली टॉक केलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट थिंग इज टेक सिंपल लंच ड्युरिंग एक्झाम इन्स्टेड ऑफ प्रिपेरिंग जंक अँड स्पायसी फूड. सिंपल लंच म्हटलं मी, अगदी आपण घरचं साधं जेवण घेतलं पाहिजे. स्पायसी फूड वगैरे घेतलं नाही पाहिजे. फार ऑइली वगैरे किंवा तुम्ही पॅकेटचे जे फूड्स असतात ते सुद्धा आपण टाळले पाहिजेत एक्झामच्या ड्युरेशन मध्ये. कदाचित त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. याचा हा पॉइंट इथं टाकण्यामागचा उद्देश काय की तुम्ही आजारी पडू नये. एक्झामच्या दरम्यान आपण नेहमी करता हेल्दी असलं पाहिजे. एक्सरसाइज दररोज केला पाहिजे, ज्यामुळे आपण हेल्दी राहू. कारण तुम्हाला माहिती, हेल्दी बॉडी रिसाइड्स हेल्दी माइंड. तर अशा पद्धतीनं मग आपलं एक दररोज रुटीन असलं पाहिजे. सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू से हिअर इज टेक सिंपल लंच इन्स्टेड ऑफ जंक और स्पायसी फूड. ओके. साधं जेवण घ्या, घरचंच जेवण करा. शक्यतो बाहेरचं जेवण करणं टाळा. ओके. सो दिस इज व्हॉट द पर्पज बिहाइंड दिस पॉइंट. आता आफ्टर रिचिंग एक्झाम सेंटर पहा, तुम्ही एक्झाम सेंटरला पोहोचल्याच्या नंतर आता काय करायचं आहे? वेन यू रीच द कॉलेज, फर्स्ट ऑफ ऑल चेक युअर एक्झाम सीट नंबर अँड हॉल नंबर डिस्प्लेड ऑन द नोटीस बोर्ड. बाहेर नोटीस बोर्डवर 2-3 ठिकाणी तुमचा एक्झाम सीट नंबर असतो, हॉल नंबर असतो. विशेषतः फर्स्ट इयरचे सगळे मुलं केअरफुली लक्षात ठेवा. आल्यानंतर गोंधळ होऊ नये. बाहेर एक मोठा नोटीस बोर्ड असतो, त्याच्यावर तुमची सिटिंग अरेंजमेंट असते, सिटिंग प्लॅन असतो. त्याच्यामध्ये हॉल नंबर, सीट नंबर, सगळ्या काही अगदी तुमच्या पेपर कोडनुसार सगळी काही माहिती तिथे डिस्प्ले केलेली असते. तुमचं हॉल तिकीट सोबत ठेवायचं आणि त्या हॉल तिकीटनुसार तुमचा सीट नंबर, हॉल नंबर ही सगळी माहिती आल्याबरोबर चेक करून घ्यायची. देन बिफोर एंटरिंग द एक्झाम हॉल काइंडली चेक वेदर यू possess any cheat, note, mobile phones, any electronic gadget or objectionable material with you. Check wallet, pockets, belts, sleeves, socks, etc. आता ह्या गोष्टी घडतात. काही मुलांच्या खिशामध्ये
त्याच्या वॉलेटमध्ये चुकून काहीतरी एखादी चिठ्ठी येऊ शकते. दिस इज नॉट रिलेटेड टू युअर सब्जेक्ट, बट अनफॉर्च्युनेटली दॅट चीट मे क्रिएट सम काइंड ऑफ प्रॉब्लेम. असा टीचरचा सुद्धा गैरसमज होऊ नये की तुम्ही मुद्दामून ती चीट ठेवलेली आहे, काहीतरी चीटिंग करण्याच्या पर्पजनं तसं काहीतरी ऑब्जेक्शनेबल मटेरियल आहे. ऑब्जेक्शनेबल मटेरियल कुठलंही असलं नाही पाहिजे. मोबाईल फोन तर बिलकुल अलाउड नाही. गो फॉर फिजिकल चेकिंग. आफ्टर फिजिकल चेकिंग कीप युअर बॅग्स असाइड अँड गो टू एक्झाम हॉल इन क्यू अँड डिसिप्लिन विदाउट मेकिंग इन नॉईज. म्हणजे कुठल्याही प्रकारचा नॉईज वगैरे न करता तुम्ही हॉल तिकीट तुमच्या क्लासमधले जे काही तुमचे सुपरवायझर असतील त्यांना दाखवायचं, इंटरनल स्क्वॉड्स यांना दाखवायचं आणि अगदी रांगेमध्ये व्यवस्थित डिसिप्लिनमध्ये क्लासमध्ये एंटर करायचं. आता इन द एक्झाम हॉल, तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये काय करायचंय बघा. इन्स्ट्रक्शन्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. यू मस्ट बी प्रेझेंट इन द एक्झाम हॉल हाफ एन आवर बिफोर द स्टार्ट ऑफ ऍक्च्युअल एक्झामिनेशन. प्रत्येक वेळी एक्झाम स्टार्ट होण्याच्या अगोदर अर्धा तास अगोदर तुम्हाला मध्ये सोडलं जातं. ठीक आहे, तर अर्धा तास अगोदर आपण एक्झाम हॉलमध्ये प्रेझेंट पाहिजे, जेणेकरून तुमचा सीट नंबर तुम्हाला चेक करता येईल किंवा तिथे जे इन्व्हिजिलेटर असतील ते तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन सांगतील, त्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला ऐकायचे आहेत. शो युअर हॉल तिकीट अँड आय कार्ड टू द इन्व्हिजिलेटर. एव्हरी टाइम आय कार्ड अँड युअर हॉल तिकीट इज इम्पॉर्टंट. दोज हू हॅव गॉट, प्लीज गेट इट फ्रॉम युअर डिपार्टमेंट. सिट ऑन युअर एक्झॅक्ट सीट नंबर. बऱ्याच वेळा काय होतं, नंबरमध्ये जम्बलिंग होऊन जाते, त्यामुळे आपण चुकीच्या सीट नंबरवर बसतो, घाईघाईमध्ये आलेलो असतो. त्यामुळे काय होतं, तुम्हाला दिलेला पेपर सुद्धा तो चुकीच्या सिक्वेन्सनच गेलेला असतो. त्यासाठी लक्षात ठेवायचं, ट्राय टू सीट ऑन द एक्झॅक्ट सीट नंबर. चेक वेदर युअर डेस्क, बेंच, एनी सब्जेक्ट रिलेटेड मटेरियल इज रिटन. तुमच्या बेंचवर बऱ्याच वेळा काही मुलं काहीतरी पेन लिहितात पहा, कुठेतरी चीट लावलेली असते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही गेल्या एक्झाम मध्ये सगळ्यात पहिले तुमचा बेंच चेक करून घ्यायचा. जर काही ऑब्जेक्शनेबल मटेरियल लिहिलेलं असेल तर जस्ट लेट इट नो टू द इन्व्हिजिलेटर दॅट दिस काइंड ऑफ मटेरियल इज रिटन और दिस काइंड ऑफ चीट इज स्टिक्ड ओव्हर हिअर, सो दॅट दे विल टेक प्रॉपर ऍक्शन रिगार्डिंग द सेम. सो त्यानंतर ऍज यू ऑक्युपाय युअर सीट, डोंट डिस्कस विथ अदर स्टुडंट्स अँड मेंटेन सायलेन्स. बऱ्याच वेळा मुलांना सवय असते की ते बाजूच्यांना बोलतात. म्हणजे क्लासमध्ये एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर यू आर नॉट अलाउड टू डिस्कस विथ एनी अदर स्टुडंट्स बिकॉज यू आर अंडर सीसीटीव्ही camera surveillance. Try to understand. In each and every examination hall there are CCTV cameras. So you try to understand you are under the surveillance. तुमचा हा व्हिडिओ, आम्ही ही व्हिडिओ शूटिंग परत MSBT ला पाठवत असतो. जर एखादा विद्यार्थी जर इकडे तिकडे बोलताना आढळला, जर त्यांनी ती जर पाहिलं तर मग तुमच्यावर नंतर सुद्धा ऍक्शन होऊ शकते. ट्राय टू अंडरस्टँड. तर तुम्ही बिलकुल ही बाजूच्या मुलांना कुठल्याही परिस्थितीमध्ये बोलता कामा नये. सो हे सुद्धा लक्षात ठेवा. आता पहा, बिहेव प्रॉपरली इन द एक्झाम हॉल. डोंट मेक आर्ग्युमेंट विथ इन्व्हिजिलेटर. हे सुरुवातीला सांगितलं होतं मी. डोंट मेक आर्ग्युमेंट विथ इन्व्हिजिलेटर or any other staff member, though any staff, maybe office staff may be there. Don't argue with anyone. Speak politely. Try to listen what he is saying. And if you want anything, you can directly request him rather than argue with him. You will receive answer sheet half an hour before the actual start of examination. म्हणजे एक्झाम स्टार्ट होण्याच्या अर्धा तास अगोदर तुम्हाला आन्सर शीट मिळेल. As soon as you receive answer sheet, check whether it is torn out or defective. Torn out म्हणजे फाटलेली नसेल, तुटलेली नसेल, त्याची स्टिचिंग निघालेली का. आन्सर शीट हातात घेतल्याबरोबर, तुम्हाला भेटल्याबरोबर चेक करून घ्यायची, त्याचे पेजेस बरोबर आहेत का. 32, 34 समथिंग जेवढे काही पेजेस आहेत ते चेक करून घ्यायचे. जर असं काही असेल, कुठं एखादं फ्रंट पेज फाटलेलं असेल, लास्ट पेज फाटलेलं असेल, तर ते इन्व्हिजिलेटरला लगेच सांगून ती एक्सचेंज करून घ्यायची. दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. जर एकदा तुम्ही त्याच्यावर सीट नंबर टाकला तर इट विल नॉट बी एक्सचेंज ऍट एनी कॉस्ट. ट्राय टू अंडरस्टँड. ती बदलून भेटणार नाही नंतर. इन केस यू रिसीव्ह सच आन्सर शीट, इमिडिएटली रिटर्न टू द इन्व्हिजिलेटर. तुम्ही इन्व्हिजिलेटरला रिटर्न करू शकता. आफ्टर रिसिव्हिंग proper 32 pages answer sheet, write your correct seat number and other details as given in your hall ticket. तुमच्या हॉल तिकीटवर जे काही डिटेल्स दिलेत, एक्झाम सेंटर कोड, इन्स्टिट्यूट कोड, तुमचा सीट नंबर, सब्जेक्ट कोड, सब्जेक्ट ॲब्रिव्हिएशन, व्हॉट एव्हर, हे सगळे डिटेल्स तुम्हाला आन्सर शीटवर प्रॉपरली लिहायचे आहेत. हॉल तिकीटवर पाहून, मनाने लिहायचे नाही. प्रत्येक वेळा तुम्ही हॉल तिकीट समोर ठेवायचं. राईट एव्हरीथिंग प्रॉपरली सो दॅट there may not be any kind of mistake. Adava, first of all, cross check whether you have got right paper and within 5 minutes read question paper properly. आता क्वेश्चन पेपर तुमच्या हातात भेटलाय. अगोदर आन्सर पेपर अर्धा तास आधी भेटला, त्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट टाइमला तुम्हाला बेल होईल, एक लॉंग बेल होईल. ती लॉंग बेल झाल्याबरोबर अगदी 10 ते 15 सेकंदामध्येच तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन पेपर भेटतील.
क्वेश्चन पेपर भेटल्यावर पहिल्या 5 मिनिटात चेक करायचं की तुम्हाला तुमच्याच कोडचा क्वेश्चन पेपर आलेला आहे का. त्याच्यावर पण सीट नंबर टाकायचा असतो. राईट सीट नंबर ऑन युअर क्वेश्चन पेपर ऍज वेल एज युअर आन्सर सीट बोथ. जर तुम्ही त्या ठिकाणी परत चुकीचं जर कोड आला तुम्हाला, तुम्ही चेक केलंच नाही आणि दुसराच तुम्हाला कोड आला, बाय मिस्टेक होऊ शकतं, तर तो पेपर पण पुन्हा बदलण्यासाठी मोठी प्रोसिजर करून जावं लागतं. त्यासाठी अगोदरच चेक करा की वेदर यू हॅव गॉट राईट क्वेश्चन पेपर ऑर नॉट. राईट करेक्ट क्वेश्चन नंबर ऑफ मेन क्वेश्चन्स अँड इट्स सबमिट्स. तुम्हाला जो काही क्वेश्चन पेपर भेटला आहे शक्यतो तुम्ही सिक्वेन्सली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पहिला, फोर्थ, देन 6 असं करून करण्याच्या ऐवजी ट्राय टू गो बाय प्रॉपर सिक्वेन्स सो दॅट यू कॅन हॅव द प्रॉपर करेक्ट सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन्स, मेन क्वेश्चन्स अँड इट्स सबमिट्स. Then think on each questions carefully and try to write correct answers. हे तुमचाच पार्ट आहे. प्रत्येक क्वेश्चनवर तुम्हाला चांगला विचार करायचा आहे. Try to understand what is the meaning of that particular questions, what type of contents need to be written in that particular question. So solve all the compulsory questions in the proper sequence. सगळे जे काही कंपल्सरी क्वेश्चन असतात, राईट स्पेस इन द आन्सर पेपर. बऱ्याच वेळा मुलं काय करतात की 2 लाईनचं आन्सर झालं की 4 लाईन खाली सोडून देतात. असं करायचं नाही बिलकुल. कारण तुम्हाला 32 पेजेस भरायचे नाहीयेत. पेजेस आर नॉट इम्पॉर्टंट, कंटेंट इज इम्पॉर्टंट. त्याच्यात काय लिहिलंय हे महत्वाचं असतं. 10 पेजेस लिहिलेत का 25 पेजेस लिहिलेत डझंट मॅटर. 10 पेजेस 15 पेजेस मध्ये तुमचा कदाचित पेपर होऊ शकतो. इट इज नॉट मॅन्डेटरी दॅट यू शुड राईट 32 पेजेस ऑल. तुमचा जर आन्सर पेपर जर तुमचा समजा 20 पेजेस मध्ये भरत असेल, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. सो डोंट लिव्ह अननेसेसरी स्पेस इन द आन्सर पेपर. प्रत्येक क्वेश्चनच्या खाली हार्डली 1 किंवा 2 लाईन यू कॅन लिव्ह. 1 or 2 lines enough, not more than this. Try to understand. Next. आता ड्युरिंग एक्झामिनेशन लास्ट 2-3 स्लाइड असं आहे. ट्राय टू पजेस रिस्ट वॉच टू मेक इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट ड्युरिंग एक्झामिनेशन. अँड ऍक्च्युअली तुम्हाला रिस्ट वॉचची गरज नाहीये, हे अगोदर टाकलेलं आहे. परंतु बऱ्याच जणांकडे आता स्मार्ट वॉच वगैरे आलेला आहे, त्यामुळे तुम्ही त्या प्रकारच्या वॉच इथं अलाउड नाहीये. अंडरस्टँड. अगदी साधी सिंपल वॉच असेल तर ठीक आहे. अदरवाईज तुम्हाला तिथं भिंतीवर एक मोठी घड्याळ आहेच, किंवा तुम्ही इन्व्हिजिलेटरला सुद्धा विचारू शकता. सो नॉट नेसेसरी. स्मार्ट वॉचेस आर नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन. ट्राय टू अंडरस्टँड. डू नॉट वेस्ट मोर टाइम ऑन वन क्वेश्चन ओनली. एकाच क्वेश्चनवर बराच वेळ विचार करत बसले बिकॉज दिस क्वेश्चन इज डिफिकल्ट. डोंट डू दिस काइंड ऑफ थिंग्स सो दॅट इट मे बी वेस्ट ऑफ टाइम ऑन युअर पार्ट. सॉल्व ऑल द डिफिकल्ट क्वेश्चन्स इन द लास्ट 1 hour. जर तुम्हाला असं वाटलं की खूपच डिफिकल्ट आहे तर शेवटच्या 1 तासामध्ये ते 2-3 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 1-2 किंवा 3 क्वेश्चन जे काय असतील. ट्राय टू फोकस ऑन गुड हँड रायटिंग बिकॉज इट इज द फर्स्ट इम्प्रेशन ऑन द एक्झामिनर. सॉरी, बघा तुमची हँड रायटिंग चांगली असली पाहिजे. जर तुमची हँड रायटिंग चांगली असेल तर तुमचा पेपर हा केअरफुली रीड करतील तुमचे एक्झामिनर. किंवा तुमची हँड रायटिंग कळतच नसेल तर मग या केसमध्ये असं होतं की तुमचे कंटेंट सुद्धा करेक्ट आहे बट यू डोंट गेट गुड नंबर्स. वाय? बिकॉज युअर हँड रायटिंग इज वर्स्ट. दॅट्स वाय ट्राय टू हॅव गुड हँड रायटिंग. हँड रायटिंगची चांगली प्रॅक्टिस करा. आणखी तुम्हाला भरपूर वेळ आहे, तेवढ्या याच्यामध्ये सुद्धा करू शकता. किमान तुम्ही लिहिलेले लेटर्स हे व्यवस्थित कळाले पाहिजेत. बरेच जण कर्सिव्ह लिहितात, त्या कर्सिव्ह मध्ये चुकीचे लेटर्स लिहितात. त्यामुळं जे काही तुम्हाला म्हणायचं आहे त्याचा कदाचित रॉंग मिनिंग सुद्धा तिथून निघू शकतो. दॅट्स वाय ट्राय टू हॅव गुड हँड रायटिंग. डोंट मेन्शन एनी डॉट, मार्क्स, सिम्बॉल्स एक्सेट्रा. बघा आन्सर शीटवर बऱ्याच वेळा काय करतो आपण, पेननं डॉट देतो, कुठेतरी कॉमा देतो, मार्क्स देतो. अशा पद्धतीचे जर काही गोष्टी असतील तर दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज अ ऑब्जेक्शनेबल मटेरियल, ऑब्जेक्शनेबल थिंग, की तुम्ही काहीतरी खून करताय. यू आर मेकिंग अ मार्क ऑन आन्सर शीट. मग तुमचा पेपर त्या याच्यामध्ये सुद्धा कॅन्सल होण्याचे चान्सेस असतात. बघा ऑन द आन्सर शीट अँड क्वेश्चन पेपर 2 बिकॉज इट इज कन्सिडर्ड ॲज अ माल प्रॅक्टिस. पेपरवर डॉट टाकणे, कॉमा करणे, कुठेतरी नाव लिहिणे कोपऱ्यामध्ये, अशा कुठल्याही गोष्टी ऑब्जेक्शनेबल करायच्या नाहीयेत. इफ यू आर डुईंग दिस काइंड ऑफ थिंग then that would be considered as a malpractice. Concentrate on solving paper instead of looking at other students. बरेच मुलं काय करतात, एखादा क्वेश्चन डिफिकल्ट असतो, they are just go on looking here and there. They are not solving their own paper. They are wasting their time. In that case, what happens? It would be a waste of time. You are not writing your paper properly, and you will face some kind of action because of your this kind of behavior. That's why try to avoid these things and concentrate on your paper only. आता बघा लास्ट हाफ एन आवर मध्ये काय करायचं आहे,
तुमचा सीट तुम्हाला सोडायचं नाही कधीपर्यंत. डोंट लिव्ह युअर सीट टिल द फायनल बेल. एक शेवटी लॉंग बेल होते, अगोदर 10 मिनिटाची बेल होते, तुम्हाला वॉर्निंग बेल असते. त्या वॉर्निंग बेल मध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं की आता आपण सीट नंबर वगैरे सगळ्या काही गोष्टी आन्सर शीटवर लिहिलेल्या आहेत का, आन्सर शीटवर न्यूजलेटरची साईन आहे का, हे सगळं चेक करून घ्यायचं. जर ते तुम्हाला कधी करायचंय, शेवटच्या अर्ध्या तासामध्ये करायचं. अगोदर तर करायचंच आहे, पण पुन्हा एकदा चेक करायचं आहे. देन आफ्टर सॉल्विंग कम्प्लीट पेपर अगेन विदिन लास्ट 10 minutes go through your paper carefully and check you have written all the question numbers correctly and it submits. आता बघा बऱ्याच वेळा काय होतं, घाईघाईमध्ये आपण क्वेश्चनचे नंबर्स चुकीचे लिहितो, चौथ्याला तिसरा लिहितो, फोर्थला 7th लिहितो, असं काहीतरी होऊ शकतं. सो ट्राय टू अंडरस्टँड वेदर यू हॅव रिटन ऑल द क्वेश्चन नंबर्स करेक्टली ऑन युअर आन्सर शीट. यू शुड ऑल्सो चेक द साइन ऑफ इन्व्हिजिलेटर अँड युअर सिग्नेचर ऑन द पेपर. या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा सिमल्टेनियसली. आफ्टर द फायनल बेल इन्व्हिजिलेटर विल कलेक्ट युअर आन्सर शीट्स अँड काउंट इट. ड्युरिंग दॅट स्पॅन डोंट लिव्ह युअर सीट अंटिल इन्व्हिजिलेटर अलाउज टू लिव्ह एक्झाम हॉल. आता बरेच मुलं काय करतात, पहिल्या 2 तासात काही जणांचा पेपर संपतो. जर तुम्हाला अलाउड केलं तर यू कॅन लिव्ह द हॉल, यू कॅन मेक सिग्नेचर ऑन द अर्ली लिव्हिंग फॉर्मॅट इज गिवन or it is provided by the invigilator. Otherwise, in the last half an hour, don't leave your place unless and until your invigilator allows you to do so. So invigilator will count the papers. तुम्ही क्लासमध्ये बसलेले असतानाच तुमच्या समोर सगळे पेपर काउंट होतील. काउंट केल्यानंतर तुम्हाला इन्व्हिजिलेटर इन्स्ट्रक्शन देतील की यू कॅन लिव्ह द एक्झाम हॉल. सो यू कॅन लिव्ह. Then as your paper is over, don't waste time in the campus. Instead, go home safely and again start preparation of the next paper. आता बरेच विद्यार्थी काय करतात, पेपर झाला, काही जणांना सोपा जातो, काही जणांना अवघड जातो. दिस डिपेंड ऑन देअर प्रिपरेशन्स. ते इथंच कॅम्पस मध्ये कुठेतरी रोमिंग करत असतात. सो डोंट डू दिस. As immediately as soon as your paper is over, you can go to home and start preparation of the next paper. Don't waste your time. कारण इथंच जर तुम्ही वेळ वेस्ट करत बसले तर पुढच्या पेपरची तुमची प्रिपरेशन व्यवस्थित होणार नाहीये. आणि इफ देर इज पेपर ऑन द पर्टिक्युलर डे, देन यू शुड बी इन द कॅम्पस. अदरवाइज अननेसेसरीली डोंट मूव इन द कॅम्पस विदाउट एनी इंटेन्शन, बिकॉज इट वुड बी अ वेस्ट ऑफ टाइम ड्युरिंग एक्झामिनेशन. नेक्स्ट. आता ही लास्ट एक चेंज तुम्हाला मला सांगायचं आहे की या वेळेसच्या MSBT एक्झामिनेशन समर 2022 यासाठी एक चेंज आलेला आहे की टाइम ड्युरेशन फॉर इच पेपर इज 3 hours. हे सगळ्यांना माहिती आहे की 3 तासाचं टाइम ड्युरेशन असतं. परंतु मागच्या कोविड सिच्युएशनमुळे आपले बरेचसे क्लासेस ऑनलाईन झाले, मुलांना लिहिण्याची प्रॅक्टिस नव्हती वगैरे वगैरे. सो देयर वर या नंबर ऑफ reasons and that's why MSBT has decided to give 15 minutes extra per hour. प्रत्येक तासाला तुम्हाला 15 मिनिटाचा वेळ हा वाढवून दिलेला आहे. सपोज युअर पेपर इज ऑफ 3 hours, तर तुम्हाला किती मिनिटाचा वेळ वाढवून भेटेल? 45 minutes. इट इज नॉट मॅन्डेटरी टू कंझ्युम ऑल दिस 45 minutes. म्हणजे 45 minutes आपण कंझ्युम करायलाच पाहिजेत का? गरज असेल तर करा, नसेल तर जे काही तुम्हाला स्टँडर्ड टाइम लागतो त्यानुसार तुम्ही तुमचा पेपर सबमिट करून यू कॅन लिव्ह द एक्झामिनेशन हॉल. त्यानंतर नेक्स्ट आहे देर इज गॅप ऑफ 2 days बिटवीन 2 theory पेपर्स. 2 theory पेपरच्या दरम्यान, म्हणजे आजचा पेपर झाला की 2 दिवसाचा गॅप, त्याच्यानंतर तुमचा पुढचा पेपर असेल. असा आणखी एक बदल आहे. 2 दिवसाचा गॅप 2 पेपरमध्ये आहे आणि 15 मिनिटाचा वेळ प्रत्येक तासाला वाढून भेटलेला आहे. सो इट डिपेंड्स ऑन द टाइम ड्युरेशन ऑफ द पेपर. सो दिस इज ऑल अबाउट द चेंजेस फॉर समर 2022 examinations. I hope all the instructions are clear to you, and if anyone is having doubt, please within 2 minutes you can ask. Last 2 minutes only. Thank you very much. च्या काळामध्ये ऑनलाईन एज्युकेशन मध्ये आणि MCQ बेस एक्झामिनेशन मध्ये आपण रायटिंग अगदी विसरल्यासारखं झालंय. आणि त्याच्यामुळे आतापर्यंतचे जे काही दुसऱ्या अदर कॉलेजेसचे म्हणजे पॉलिटेक्निक सोडून त्यांचे काही रिझल्ट्स लागले, या रिझल्ट्सचे परिणाम अतिशय वाईट असे समोर आलेले आहेत. कारण प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये विद्यार्थी जेव्हा 2 वर्षाच्या गॅप नंतर लिहायचा प्रयत्न करतात तेव्हा साहजिकच तिथं त्यांचा परफॉर्मन्स कमी झालेला असतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला
या रायटिंगची प्रचंड प्रॅक्टिस करावी लागेल आणि ही प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला अप टू डेट म्हणजे टू द पॉइंट ही अशी प्रॅक्टिस करावी लागेल. पॉलिटेक्निक असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा बाकीच्या ज्या काही प्रोफेशनल कॉलेजेस असतात किंवा एक्झामिनेशन्स असतात, ह्या अतिशय लेंदी स्वरूपाचे असतात आणि हे मोजकं आन्सर कसं लिहायचं, त्याच्यातला एक आयडियल आन्सर कसं असावं हे तुमचे प्रत्येक सब्जेक्टचे सब्जेक्ट टीचर तुम्हाला सांगितलेलं असेल, सांगतील सुद्धा. परंतु तरी सुद्धा ही प्रत्येकाची स्वतःची वैयक्तिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण आपल्याला ज्या काही असाइन केलेले सब्जेक्ट्स आहेत या प्रत्येक सब्जेक्टचं चांगल्या पद्धतीने कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आणि इफेक्टिव्ह उत्तर कसं लिहायचं आणि ते कशा पद्धतीने रिकॉल करायचं. सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की आपण बऱ्याच वेळेस वाचतो, बऱ्याच वेळेस लिहितो सुद्धा, बऱ्याच वेळेस त्याचा अभ्यास केलेला असतो, परंतु एक्झामिनेशनच्या काळामध्ये रिकॉलिंग करणं हे थोडंसं डिफिकल्ट जातं आणि याचा एक अनुभव तुम्हाला पण आलेला असेल. हे रिकॉलिंग करत असताना तुम्हाला त्याच्यासाठी आत्तापासून प्रॅक्टिस करायची, म्हणजे अजून तुमच्याकडे नाही म्हटलं तरी आणखी 2-3 आठवड्यांचा वेळ आहे थेरी परीक्षा सुरू होण्यासाठी आणि या काळामध्ये तुमचा प्रॉपर टाइम टेबल जर तुम्ही तयार केला, मिनिट टू मिनिट प्रोग्राम जर तयार केला तर डेफिनेटली, आणि त्याला फक्त तयार करणे म्हणजे संपलं असं नाही, तर त्याचं एक्झिक्युशन सगळ्यात महत्वाचं आहे. त्या टाइम टेबलचा फॉलोअप कसा घ्यायचा, त्याचं एक्झिक्युशन कसं करायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 5 सब्जेक्ट आहेत, 5 सब्जेक्टसाठी प्रत्येक सब्जेक्टमध्ये एक 5-5 चॅप्टर्स असतील तर 5 गुणिले 5 म्हणजे 25 चॅप्टर तुम्हाला तयार करायचे. मग 25 चॅप्टर तयार करायचे असतील तर तुमच्या हातामध्ये किती दिवस आहेत याचं कॅल्क्युलेशन तुमच्याकडे असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल 25 दिवस तुमच्याकडे असतील तर पर डे एक चॅप्टर तुम्हाला परफेक्ट करता आला पाहिजे. पर डे एक चॅप्टर जर करायचं असेल तर तो वाचून, त्याचं लिहून, त्याचे क्वेश्चन्स बघून, त्याचे उत्तर बघून ते तुम्हाला जमतंय की नाही इथपर्यंत सगळं तुम्हाला जर करायचं असेल तर तेवढ्या वेळेमध्ये होतंय का. दुसरी गोष्ट, तुमचं आता सबमिशन आहे, क्लास टेस्ट आहे, त्याच्यानंतर तुमची प्रॅक्टिकलची एक्झामिनेशन आहे. तुम्हाला सबमिशनच्या बाबतीत प्रत्येक डिपार्टमेंटने इन्स्ट्रक्शन्स दिल्या असतील, परंतु तरी सुद्धा मी पुन्हा एकदा सांगतो की सबमिशनला अतिशय काळजीपूर्वक तुम्ही केलं पाहिजे, कारण सबमिशनचा पार्ट हा वेगळा काही नसून तोच एक्झामिनेशनचा पार्ट असतो, त्यातला महत्वाचा पार्ट असतो. प्रॅक्टिकली जेव्हा तुमचे ज्यात तुम्ही सबमिशन लिहिता किंवा प्रॅक्टिकल करता तर हेच तुम्हाला थेरॉटिकली किंवा थेअरीमध्ये सुद्धा ते रिकॉल करून लिहायला सोपं जातं आणि म्हणून तुम्हाला सबमिशनच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इन ऍडव्हान्स तुम्हाला करायच्यात. तुम्हाला जो काही टाइम टेबल दिलेला आहे त्याच्या अगोदरच लास्ट नाईट वर्क असं करू नका. एकाच दिवशी एकाच रात्री आपण सगळं तयार करू आणि सबमिट करू असं जर कोणी केलं तर त्याचा तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून इन ऍडव्हान्स सुट्टीचा दिवस असेल किंवा तुमचा बाकीचे जे काही वेळ असेल सकाळ संध्याकाळचा तो युटिलाइज करून तुम्हाला हे सबमिशनचं वर्क वेळेच्या आतमध्ये पूर्ण करायचंय. त्यानंतर तुमचा क्लास टेस्ट सेकंड सुरू होणार आहे लवकरच, तर त्या क्लास टेस्टसाठी ही क्लास टेस्ट म्हणजे तुमच्या फायनल एक्झामिनेशनची रंगीत तालीम आहे असं म्हणायला हरकत नाही. या एक्झामिनेशनमध्ये मागच्या एक्झामचं आम्ही अनालिसिस केलंय, त्याच्यामध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा पुअर आणि पुअर पेक्षा अतिशय पुअर परफॉर्मन्स आहे. याचं अनालिसिस तुम्हाला करायचंय, सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला प्रत्येकाला हे बघायचं की आपलं 1 वर्ष जर वायाला जाणार असेल तर त्याचे लॉसेस आपल्या आयुष्यामध्ये किती होणार आहेत. मग हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ते आपल्याला परवडणार नाही आणि म्हणून तुम्हाला प्रत्येकाला आजपासूनच नव्हे आत्तापासून तुम्हाला स्वतः एक प्रण करायचा आहे, एक प्रतिज्ञा घ्यायची आहे की मी माझे विषय आणि त्या सगळ्या विषयांमध्ये मी पास होणार, म्हणजे माझे विषय माझी जबाबदारी, अशा प्रकारचा संकल्प प्रत्येकाने जर केला तर मी 100% मी सांगू शकतो या हॉलमध्ये असलेला एकही विद्यार्थी ज्याचा एकही बॅकलॉग असणार नाही. आणि म्हणून तुम्हाला या टेस्टसाठी तेवढंच प्रिपरेशन करायचंय. या टेस्टमध्ये तुमचं जर चांगला परफॉर्मन्स आला तरच तुम्ही टेस्टचं, कारण टेस्टचे मार्क्स देताना ऍव्हरेज दोन्हीचे कंबाईन करून दिले जातात आणि म्हणून फर्स्ट टेस्ट आणि सेकंड टेस्ट हरकत नाही. आता ज्या गोष्टी झाल्या त्याला आपण काही करू शकणार नाही, परंतु जे आपल्या समोर आहे त्याच्यासाठी आपण खूप काही करू शकतो. म्हणून फर्स्ट टेस्टमध्ये जरी तुमच्या काही प्रॉब्लेम्समुळे किंवा काही अडचणींमुळे कमी मार्क्स मिळालेले असतील, या टेस्टमध्ये ते सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न करा. नव्हे आउट ऑफ
मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून दोन्ही टेस्टचा ॲव्हरेज तुमचं चांगलं येईल आणि तुम्हाला तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो चांगला देता येईल. दुसरी गोष्ट, आता सरांनी सांगितलं की फर्स्ट इयर सेकंड इयरचे मार्क फायनलच्या किंवा इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी कन्सिडर केले जात नाहीत, परंतु ॲडमिशन साठी जरी नसतील तरी सुद्धा ज्या कॅम्पस होतात, ज्या प्लेसमेंट्स होतात, याच्यामध्ये मात्र थ्रू आउट फर्स्ट क्लास आहे का हे मॅक्झिमम इंडस्ट्रीज बघतात आणि तुमचा परफॉर्मन्स हा एका वर्षावर नव्हे तर फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर याच्यात कन्सिस्टंट परफॉर्मन्स आहे की नाही हे पाहिलं जातं. जे आज जरी ऍडमिशनसाठी पाहिलं जात नसेल तरी सुद्धा तुमच्या फ्युचरमध्ये किंवा तुमच्या करिअरसाठी हे डेफिनेटली बघितलं जातं. पॉलिटेक्निकमध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरचा तुमचा कन्सिस्टंट परफॉर्मन्स कसा आहे, डिग्रीमध्ये सुद्धा सेकंड थर्ड फोर्थचा कसा परफॉर्मन्स आहे, आणि हे सगळं बघून काही इंडस्ट्रीज तर कंपल्सरी त्याची एक नोट देतात की ओनली द स्टुडंट्स कॅन अप्लाय हु इज हॅव्हिंग थ्रू आउट फर्स्ट क्लास. थ्रू आउट फर्स्ट क्लासचा अर्थ होतो फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर तिन्ही वर्षाचा ज्यांचा फर्स्ट क्लास आहे, मिनिमम फर्स्ट क्लास, असेच विद्यार्थी त्या ठिकाणी त्या कंपनीसाठी अप्लाय करू शकतात. याचा अर्थ काय की तुम्हाला ऍप्लिकेशन करण्यासाठी सुद्धा तिथे चान्स नाही. म्हणजे तुम्ही खूप हुशार आहे पण तुम्हाला फर्स्ट क्लास नसेल तर तुम्हाला अप्लायच करता आलं नाही तर तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकणार नाही. इंटरव्ह्यू नाही दिला तर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार नाही. म्हणून अशा काही मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, MNCs आहेत की जिथं अशा प्रकारच्या अटी असतात. म्हणून फर्स्ट इयर सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा याला लाईटली घेता कामा नये. बी सिरियस, बी फिट अँड बी हॅपी. आणि सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी मी रिपीट करेल, ज्याला सेल्फ डिसिप्लिन असं म्हटलं जातं, की परीक्षेच्या काळात असेल किंवा परीक्षेच्या नंतर असेल, कॅम्पसची डिसिप्लिन असेल, ही प्रत्येकाने फॉलो केलीच पाहिजे. एखाद्याचा बर्थडे जरी असेल तरी मला आता काळे, पिवळे, तांबडे, हिरवे असे काही जण दिसत आहेत शर्टमध्ये, तर हे कदापि घडता कामा नये. परीक्षेच्या दिवशी तुम्हाला मनस्ताप जास्त होईल, कारण असं जर असेल तर डिसिप्लिन मध्ये तुम्ही नसाल किंवा ड्रेस कोड मध्ये नसाल, हॉल तिकीट तुमच्याकडे नसेल, आय कार्ड तुमच्याकडे नसेल, तर MSBTचे रोज कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन्स रोज येत असतात. ते सकाळी पेपर घेऊन येतात, दिवसभर इथेच थांबतात, संध्याकाळी पेपर घेऊन जातात. आणि त्यांनी जर तुम्हाला तिथून हाकलून दिलं तर त्याला आम्हालाही कॉलेजच्या फॅकल्टीला सुद्धा काही करता येत नाही, बिकॉज दॅट इज द राईट ऑफ MSBT. तो MSBTचा हक्क आहे, कर्तव्य आणि राईट आहे तो. आणि म्हणून अशा केसमध्ये आम्ही तुम्हाला मनात असून सुद्धा हेल्प करू शकणार नाही. त्याच्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ड्रेस कोड व्यवस्थितपणे, त्याची अरेंजमेंट कशी करायची हे तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि आपल्याला फक्त पुस्तकी किडे बनायचं नाहीये, तर हे सगळं आपल्याला जमलं पाहिजे. आपल्या परीक्षेला येताना त्याचं नियोजन करता आलं पाहिजे. आपली एखादी वस्तू म्हणजे हॉल तिकीट किंवा आय कार्ड असेल हे घरी विसरणार नाही, याच्यासाठी काय करायचं, त्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स तुम्ही स्वतःच बांधल्या पाहिजे, स्वतः तयार केल्या पाहिजे. मी तर तुम्हाला असं सजेशन देईल की सेकंड डेला पेपर असेल तर त्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी हे सगळी त्याची एक चेकलिस्ट तयार करून तुमच्या रूम मध्ये भिंतीवरती चिटकवा किंवा तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा किंवा तुमच्या तिथे टेबलवर ठेवा. आणि त्या चेकलिस्ट प्रमाणे म्हणजे हॉल तिकीट घेतलं की नाही त्याला टिक करा, आय कार्ड घेतलं की नाही त्याला टिक करा, पेन पेन्सिल घेतलं की नाही, रबर, अगदी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागतात हे सगळं घेतलं की नाही त्याला टिक करा आणि त्याच्याप्रमाणे तुमचं नियोजन करा. नियोजन हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि नियोजन केल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं. म्हणजे फक्त विचार ऐकल्यामुळे कुणी मोठा झालेला नाही, तर त्या विचारांची अंमलबजावणी केल्यामुळेच फक्त माणूस मोठा होऊ शकतो. आणि म्हणून एक्झिक्युशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन युअर लाईफ. त्याच्यासाठी या एक्झामिनेशनसाठी तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगेल, रायटिंग प्रॅक्टिस वरती भर द्या. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. कुणीही काही म्हणत असेल, चिठ्ठी केल्यामुळे आपल्याला 4 मार्क जास्त पडतील, कॉपी केल्यामुळे 4 मार्क जास्त पडतील, असं जर कुणी म्हणत असेल, आपला कुणी सिनियर म्हणत असेल किंवा तुम्ही शाळेच्या लेवलला केलेला असेल, तरी सुद्धा स्ट्रिक्टली मी पुन्हा एकदा वॉर्निंग देतोय, कुणीही चुकूनही तुमच्या सोबत कुठल्याही प्रकारची चीट किंवा कॉपी येणार नाही याची काळजी घ्या. याच्यासाठी वेगवेगळ्या ज्या काही ट्रिक्स लावतात काही विद्यार्थी, त्या सुद्धा इथं चालत नाहीत. अगदी तुमचे बेल्ट, शूज, म्हणजे तुम्हाला सांगितलं सरांनी, पुन्हा मी रिपीट करतोय की तुम्हाला जसं मेन गेटला तुमची पूर्ण चेकिंग होते,
त्यानंतर प्रत्येक क्लास रूमच्या समोर तुम्हाला तुमचे शूज आणि सॉक्स ते सुद्धा काढून ठेवावे लागतात. ते सगळे एका लाईन मध्ये ठेवायचे आणि मग मध्ये जायचे. तुमच्या बेल्ट किंवा तुमच्या पॉकेटमध्ये चुकून कुठला कागद राहणार नाही याची तुम्हाला स्वतः काळजी घ्यायची आहे. ते कॉलेजच्या कॅम्पसमध्ये येण्यापूर्वी तुम्हाला स्वतःला तुम्ही चेक करायचे आणि त्या प्रकारामध्ये तुम्हाला पडायचं नाही. कारण तुम्हाला मी सांगतो, मी सरांनी पण सांगितलं की त्याच्यासाठी 2-4 मार्कांचा लोभ किंवा मोह तुम्हाला पडेल, परंतु त्याच्यामधले जे परिणाम आहेत ती 1 वर्ष 2 वर्ष किंवा 3 वर्षे डिबार किंवा परीक्षेपासून तुम्हाला वंचित ठेवलं तर तुमचं आयुष्य त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि MSBT मध्ये म्हणजे कदाचित विद्यापीठामध्ये काही गोष्टी चालू शकतात, कारण विद्यापीठ कधी कधी लिबरल असतं काही, पण MSBTच्या या एक्झामिनेशन मध्ये असं कुठलंही काही चालत नाही. त्याच्यामुळे पुन्हा एकदा स्ट्रिक्ट वॉर्निंग आणि स्ट्रिक्ट तुम्हाला याच्यावर ऍक्शन घ्यायचे आणि पुन्हा एकदा हे सगळे नियम हे रिवाइज करायचे. तुम्हाला तुमच्या ग्रुपवरचे तुमचे टीचर आता टाकणारे ते रूल्स वाचायचे आणि ज्या काही पुढच्या ऍक्टिव्हिटीज आहेत तुमच्या, जसं की सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियल ट्रेनिंग असेल, त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी स्वतःहून आजच्या आज त्या पूर्ण करायच्यात. सगळे टीचर ते करणार आहेत. दुसरी गोष्ट, मोबाईल फोनचं सांगितलं. मोबाईल फोन काही विद्यार्थी घेऊन येतात, त्यांना घरी ठेवण्याची सुद्धा अडचण वाटते की काय माहित नाही, पण सोबत मोबाईल आणतात आणि मग इथं आल्यानंतर ते सांगतात की सर आता चुकून आलाय, हा कुणाकडे तरी ठेवा. तर तिथं खूप अडचणी येतात. त्याच्यामुळे मोबाईल फोन कुणीही आणायचं नाही. तुमच्या माहितीस्तव सांगतो, विद्यार्थ्यांनाच नाही तर MSBTच्या तुम्ही वेबसाईटला जाऊन बघितलं तर चीफ ऑफिसर इन्चार्ज आणि कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन या 3 व्यक्तींशिवाय फॅकल्टीला सुद्धा मोबाईल अलाउड नाही. कुठलाही फॅकल्टी तुमच्या वर्गावर येणाऱ्या फॅकल्टीकडे सुद्धा मोबाईल असत नाही. मग विद्यार्थ्यांचा तर प्रश्नच नाही. त्याच्यामुळे चुकूनही या सगळ्या गोष्टी होणार नाहीत याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. डिसिप्लिन फॉलो करायच्यात सगळ्या. परीक्षेच्या दरम्यान कुणाचीही दयामया केली जात नाही. तुम्ही सगळे विद्यार्थी अगदी आमच्या टीचरचे सगळे लाडके विद्यार्थी आहात. आम्हालाही तुम्हाला हेल्प प्रत्येक वेळी करायची असते, परंतु ती हेल्प तशा पद्धतीची नाही. ती हेल्प तुम्हाला या 2-3 आठवड्यामध्ये पाहिजे तेवढी मिळेल. तुम्ही त्या प्रत्येक सब्जेक्ट टीचरकडे जा, तुमचे प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक क्वेश्चन, एक क्वेश्चनचं आन्सर कसं असावं याचा सराव करण्यासाठी त्यांच्याकडे जा. त्यांच्याकडे जेवढी हेल्प घेता येईल तुम्हाला परीक्षेच्या अगोदर तेवढी हेल्प घ्या, परंतु परीक्षेमध्ये कुठलीही हेल्प तुम्हाला मिळत नाही. सो दिस इज ऑल अबाउट एक्झामिनेशन.